जशी गाडेकरांना आणि साहित्यिकांना इथं असेल की आपली दृष्टी जशी आहे तसं जग आपल्याला दिसतं. जसं आकाशामध्ये एखादा ढग आहे, त्या ढगामध्ये एखाद्या लहान मुलाला पेन्सिल पाटी दिसेल कारण त्याचं भावविश्व ते असतं. एखाद्या लहान मुलीला त्यात बाहुली दिसते, खेळाचं साहित्य दिसतं, तिचं भावविश्व ते असतं. एखाद्या स्त्रीला त्यात नवीन आलेला दागिना दिसेल किंवा नवीन आलेले एखादी साडीचं डिझाईन दिसेल कारण त्यांचं भावविश्व तेवढ्या पुरतं ते असतं, मनातलं. पुरुषांना काय दिसेल मी सांगत नाही, त्याला फार वेळ लागेल कारण ते प्रत्येकाला वेगवेगळंच काहीतरी दिसणार असतं. तसं या जगाकडं पाहताना एखाद्या घटनेकडं प्रसंगाकडं पाहण्याची जी दृष्टी आहे त्या पद्धतीनं माणूस लिहितो. सरांनी सांगितलं मी लिहितो, तुम्ही वाचावं, वाचणारा भेटला पाहिजे. पण मला वाटतं सगळे कलावंत साहित्यिक हे स्वार्थी असतात. मनाचा निचरा करण्यासाठी ते लिहितात किंवा चित्र काढतात, मग बाकीच्यांना ते वाचावं लागतं. कारण तुम्ही जर लिहिलंच नाही, व्यंगचित्रच काढलं नाही आणि 8 दिवस तुम्हाला जर कोंडून ठेवलं एखाद्या खोलीमध्ये गाडेकर सर, तर हे जमणार नाही. कारण मनाचा निचरा करण्याची ही पद्धत आहे, ज्याची त्याची पद्धत असते. वेगवेगळ्या कला असतात, एखाद्यात शिल्पकला असते, चित्रकला असते, लेखनकला आहे, एखादं संशोधन आहे. कोणात काहीच कला नसेल तर ते सगळ्यात मोठी कला असते. त्याला असं वाटतं मी भांडलं पाहिजे, एवढंच तरी भांडलं पाहिजे, मी माझ्या मनातलं सगळं ओतलं पाहिजे, बाहेर मी बोललो पाहिजे. म्हणून या सगळ्या डॉक्टर साहेबांचं आपण अभिनंदन करूया. तुम्हाला व्यंग दिसेल. आता सूत्रसंचालकांचा सत्कार झाला की सूत्रसंचालक इतके चांगले आहेत की ते स्वतःचं फारसं बोलत नाही, पाहुण्याविषयी ते बोलतात, त्यांना उठवतात. यांच्या जागी जर एखादी कवी असते तर ते स्वतःच्या 2-3 कवितांमध्ये त्यांनी म्हटले असते. म्हणजे कधी कधी प्रमुख वक्त्यापेक्षा सूत्रसंचालकच जास्त बोलतो. आणि सूत्रसंचालक जास्त का बोलतो? कारण सूत्रसंचालनाचे स्वतंत्र कार्यक्रम नसतात. तुम्ही जर असं ठरवलं की या सभेमध्ये असलेल्या प्रत्येकाचंच व्यंग शोधायचं, मग इथं अध्यक्ष असतील, अध्यक्ष शक्यतो आपण कुणाला करतो? त्यांना सभा सोडून लवकर जाण्याची सवय आहे. मग अध्यक्षाला असं वाटतं की मी अध्यक्ष आहे म्हणजे मी घरापासूनच चेहरा गंभीर ठेवला पाहिजे. जसं कंट्रोलर आणि कुठल्याही सभेच्या अध्यक्षाचा चेहरा गंभीर असतो. अध्यक्ष कशासाठी? तर सभेवर त्यानं कंट्रोल ठेवावं. पण कधी कधी सभेलाच अध्यक्षावर कंट्रोल ठेवावं लागतं, असे अध्यक्ष असतात. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी जर तुम्ही पाहिल्या तर व्यंग कशात नाही. म्हणजे अगदी गॅदरिंगला आलेले पाहुणे आहेत, त्याच्या आधी मुख्याध्यापक जी मिटिंग घेतात की आता उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, मग एका शिपायाला ते सांगतात की तो बॅच लावायचे आणि ते तूच काढून घ्यायची. त्यांना आपण दरवर्षी, आपली संस्था इतकी मोठी नाही, दरवर्षी बॅच आणायला, तर ते काम तुझं आहे. एक बॅच गेला तरी तुझ्यावर ते आहे. दुसऱ्याला सांगतात, पाहुण्यांना चहा दिला की तू ते मारी बिस्किटचा पुडा असतो, आता मारीचाच का ठेवतात? तर ते बिस्किट्स तोंडात मावत नाहीत आणि ते बेचव असल्यामुळं पाहुणे जास्त ते खात नाही. आणि पाहुण्यांनी ते 1-2 बिस्किट्स खाल्ले की पुन्हा तो पुडा गुंडाळायचा, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्हाला तो उपयोगी पडू शकतो. हे सगळं फार मजेशीर असतं. मग ते हेडमास्टर जे हे करतात, काय शाळेचा अहवाल वाचतात, की तो शक्यतो कोणी ऐकत नाही, ते स्वतःही ऐकत. मग ते अहवाल वाचतात. मग कधी कधी सर तर म्हटले तुम्ही मागच्याच वर्षीचा अहवाल वाचला. ते म्हटले जाऊ द्या, पाहुणे बदललेले आहेत त्यामुळे त्यांना काय समजलेलं नसेल. या सगळ्या इतक्या अंतर्गत बाबी असतात, इतके व्यंग असतात, त्याकडं पाहण्याची जर दृष्टी आपली असेल तर त्यामध्ये फार मजा आहे. तशी दृष्टी गाडेकर सरांकडे आहे. तुम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद स्थापन केली, दरवर्षी साहित्य संमेलनं होतात, तुम्ही संमेलनाला जात असाल. संमेलनात तुम्हाला काय मिळतं याकडे जरा नीट पहा. तुम्ही अध्यक्षीय भाषणाला जाता का? भाषण झाल्यानंतर अध्यक्षांचं तुम्हाला नेमकं काय समजलं यावर तुम्ही एक चर्चासत्र ठेवा. की फारसं कोणाला काही समजलेलं नसतं, परंतु तिथं आपल्याला असं दाखवावं लागतं. म्हणजे मुळामध्ये माणसाचा स्वभाव असा आहे की समजलं नाही तरी समजलं असं आपल्याला अनेकदा दाखवावं लागतं. मग त्यावेळेस चेहऱ्याची जी विचित्र हालचाल होते ते सुद्धा एक व्यंग आहे. परंतु गंमत अशी झाली की एका शहरामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र साहित्य परिषदेचं
आयोजित केलेलं साहित्य संमेलन भरलं तर अध्यक्षीय भाषणाला बऱ्याचशा खुर्च्या मोकळ्या होत्या, म्हणजे थोड्याच खुर्च्या भरलेल्या होत्या, कारण ते अध्यक्ष समीक्षक होते त्या वर्षीचे आणि त्यांचं काही कुणाला समजेल न समजेल याचा कुणाला अंदाज नव्हता. मग अगदी खुर्च्या मोकळ्या, ते अध्यक्ष बोलले, कुणाला समजलं कुणाला समजलं नाही. आणि शक्यतो अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की जेवढी काही विद्वत्ता असेल ती मी इथं ओतली पाहिजे, कारण ते सगळ्यात सर्वोच्च गोष्ट आहे. नंतर कोणी आपला ऐकेल याचा भरोसा नसतात, म्हणून ते खूप खूप असं जड बोलतात, कोणाला समजतं कोणाला समजत नाही. पण त्या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी मात्र समारोपाला प्रचंड गर्दी होती. लोकांनी खुर्च्या मोडल्या, मंडपामध्ये गोंधळ झाला, संयोजकाला गर्दी आवरता आवरेना, कारण सुरेखा पुणेकर बाईंचा लावणीचा कार्यक्रम ते संमेलन तुम्हालाही आठवत असेल. आणि मग त्यावेळेस मी लिहित होतो एका वृत्तपत्रामध्ये आणि मला असं वाटलं की नाही, या अध्यक्षांचं भाषण तर ऐकलं पाहिजे, कारण ते फार महत्त्वाचं आहे साहित्याला जर गती मिळायची असेल तर. मग मी असं लिहिलं होतं की जर अध्यक्षाचं भाषण ऐकायचं असेल तर पुढच्या संमेलनापासून तुम्ही दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी ठेवा, उद्घाटनाचा, समारोपाचा आणि उद्घाटनाचा. म्हणजे संमेलनाचे अध्यक्ष एका बाजूला उभे करा, भाषण करायला लावणीवाले बाई दुसऱ्या बाजूला उभे करा, लावणी म्हणायला. मग सुरुवात लावणीपासून करा, लोक जमा होतील आणि लोक एकदा रंगले की त्यामध्ये लावणी थांबवायची, अध्यक्षांनी भाषण सुरू. मग त्यांचं 5-10 ओळीचं भाषण झालं, लोक कंटाळले, चेहरे आंबट होत चालले की त्यांनी थांबायचं नाही, लावणी. असं केलं तर भाषण ऐकलं नाही. मग तो समजा तो प्रयोग सुरू झाला. पुढच्या संमेलनामध्ये अध्यक्ष बोलायला लागले, लोकांनी चेहरे आंबट केले, बाईंच्या लावणी सुरू झाल्या, लोक एकदम उल्हासित नजरेनं असं व्हायला लागला. थोड्या वेळ असा प्रकार चालला, नंतर अध्यक्षांना असं वाटलं की माझं कुणी ऐके ना, मग त्यांनीच लावणी सुरू केली. तर हे सगळं व्यंग जे दिसतं, पण हे शब्दातून मांडण्यापेक्षा चित्रामधून अगदी थोड्या पद्धतीनं मांडलं जातं. व्यंगचित्रकारामध्ये ती ताकद असते. तसं त्यांनी नावं सांगितले, लक्ष्मण तुम्हाला भेटले की जे खरोखर त्यांचा कॉमन मॅन, लोकांचं दुःख व्यक्त करणार व्यंगचित्र. तुम्हाला एक मी सांगतो, कुठलाही विनोद असेल, व्यंगचित्र असेल, पाहून ते आपण हसतो, पण त्याच्या तळाशी एखादी वेदना असते आणि ती वेदना काय आहे ते समजणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अशी वेदना सामान्य माणसाची आर.के. लक्ष्मण यांनी दाखवली, म्हणून त्यांचा तो कॉमन मॅन म्हणजे जणू मीच आहे असं प्रत्येकाला वाटलं आणि ते व्यंगचित्र आपल्या मनामध्ये ठसलं. जसे गाडेकर साहेबांचे अनेक व्यंगचित्रसुद्धा आपल्याला वेदनेची जाणीव करून देतात. मग व्यंगचित्रामध्ये ही जी ताकद आहे, जसं बाळासाहेब ठाकरेसुद्धा व्यंगचित्रकार होते आणि ते ज्यावेळेस हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, पु ल देशपांडे त्यांना भेटायला. मग पु ल त्यांना असं म्हटले भेटल्याबरोबर की गर्व से कहो हम हिंदू जाने हैं. तर हे जे शब्द आणि चित्र यांच्यामधली जी सांगड आहे ती विलक्षण आहे आणि ते माणसाला आनंद देणारी असल्याबरोबरच माणसाला काहीतरी जीवन शिकवणारी आहे, जगण्याचा दृष्टिकोन देणारी आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण होतो. आता त्यांनी कोरोनावर लिहिलं की कोरोना खरं म्हणजे प्रत्येकाला जर सांगितलं कोरोनावर तुम्ही बोला तर प्रत्येक जण बोलेल, कारण तुम्ही आता बोलायला आहात म्हणून तुम्ही बोलू शकता. काही जण आपल्यातील नाही, अनेकांना वेळ मिळाले ते गेले, ज्यांना मिळाले नाही ते वाचले. काहींनी कोरोना भोगला, काहींनी उपभोगला, असंही झालं. तुम्ही या कोरोनावर प्रचंड खूप लिहू शकता. मग हा कोरोना आला कुठून? तर 100 वर्षानं महामारी आहे. 1820 साली स्पॅनिश फ्लू आला आगगाडीतून, अमेरिकन सैन्य जगभर फिरलं, लोकांना आजार झाले, अनेक लोक त्यात गेले. 1920ला त्यानंतर बरोबर 100 वर्षानं प्लेग आला. अनेकांना तो माहीत असेल. गावागावातील उंदरं रस्त्यावर आले, शहरातले उंदरं अपार्टमेंटच्या जिन्यावर दिसायला लागले, त्यांच्या तोंडाला रक्त लागलेलं असायचं, त्यांच्या अंगावरून पिसवा उडायच्या, माणसाला चावायच्या, त्या माणसाच्या बगलीत गाठ यायची, मानेला गाठ यायची, त्याला जो उचलायला जाईल त्याचाही संसर्ग व्हायचा. पुण्यामध्ये रँड साहेबांनी प्रचंड उच्छाद मांडला, म्हणून चाफेकर बंधूंनी त्याला गोळ्या घातल्या. हा सगळ्या प्लेगचा इतिहास आहे. आणि त्या प्लेगच्या काळामध्ये पुण्यामधून एक अफवा अशी बाहेर आली होती. लोकमान्य टिळकांचा जो विरोधी गट होता त्यांनी अशी अफवा पसरवली सगळ्या महाराष्ट्रभर की टिळकांनी गणपती सार्वजनिक केला म्हणून गणपतीला राग आला आणि त्यांना आपल्या वाहनाला आदेश दिला की तू महामारी पसरव. म्हणून ते उंदरांनी महामारी पसरवली. पण ते उंदरं चीनमधून जहाजामध्ये आले होते. चीन हा रोग उत्पादक देश आहे हे आत्तापर्यंत आपल्याला माहीत आहे. आता चीनच आपल्यात आलेला आहे.
म्हणजे ते प्लेन जहाजातून आला आणि बरोबर 100 वर्षानं 2020ला कोरोना आला. तो आपण सगळ्यांनी पाहिला. प्रचंड उद्रेक त्या काळात झाला. अनेक गमतीसुद्धा त्यात घडल्या. माणसाला माणूस कसा आहे तो समजायला लागला. तो कोरोना विमानातून कसा, म्हणजे दर 100 वर्षानं जी महामारी येते, स्पॅनिश फ्लू आगगाडीतून, जहाजातून आणि कोरोना विमानातून, म्हणजे महामारीसुद्धा वाहन बदलते 100 वर्षांनी. आता पुढच्या 100 वर्षांना ते एखाद्या पाणपुडीतून पण येते. पण मग हे सगळं पाहण्याची दृष्टी जर आपली असेल तर कोरोनाच्या काळात नेमकं काय झालं, 10-20 लोकांमध्ये लग्न झाले. मग जे लग्न झाले त्याचा अभ्यास करा ते सुखी आहे. याचा अर्थ काय, तर लग्नाला आशीर्वाद देण्याला फार हजारो लोकांची गरज नसते. हे कोरोनानं माणसाला दाखवून दिलं, पण माणूस सुधारेल असं वाटलं, पण तसं काही झालं. पुन्हा कोरोना संपला आणि माणसं हजारोच्या संख्येनं पुन्हा प्रतिष्ठा दाखवण्यासाठी लग्न करायला त्यांची सुरुवात झाली. आणि साहित्य किंवा कुठली कला अशी भेदक असते की तिच्यामध्ये समाजाचं वास्तव दाखवण्याची ताकद असते. आरक्षण तुम्ही मागा, मिळालं की नाही तो पुढचा विषय आहे, परंतु आरक्षणापर्यंत तुम्ही पोहोचले कसे याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे. की तुम्ही प्रतिष्ठेसाठी मागता, कोणी 10 पदार्थ केले तर तुम्हाला वाटतं मी 20 पदार्थ केले पाहिजे, लग्न आम्ही जोरात केले पाहिजे असे सर. आणि आम्ही तिथं असताना आमचा प्री वेडिंगचा विषय निघाला. आता ते प्री वेडिंग सुरू झालेलं आहे. म्हणजे हे सगळं विचित्र आहे. मग ते आंतरपाठ आपण लग्नामध्ये धरू. लग्न या विषयावर तुमचा एक लेख आहे की बदललेली लग्न पद्धती कशी. आंतरपाठ आम्ही धरू का धरतो? मी आजोबांना विचारलं आंतरपाठ का धरायचे. त्यांनी सांगितलं त्या काळात व्हिडिओ नव्हते, फोटो नव्हते. नवऱ्यानं नवरी पाहिलेली नसायची. वडील घरी येऊन नवरीला सांगायचे अमुक गावातला मुलगा आहे, तुझं लग्न जमलंय. काळा गोरा काही माहीत नाही ते लोक म्हणायचं. वडिलांचं दडपण, पालकांचं दडपण, समाजाचं दडपण. त्या मुलालाही जाऊन सांगायचे अमुक गावातला मुलगा आहे, मुलगी आहे, तुझं लग्न जमलं. दोघांनी एकमेकाला पाहिलेलं नसायचं. एकत्र यायचे, 3-3 दिवस लग्न व्हायचे, मुंडवळे बांधायचे. त्यावेळेस मेकअपचं एकच साहित्य होतं, हळद. हळदीनं 3-4 दिवस गोरे व्हायचे, तोपर्यंत लग्न होऊन गेलेलं असायचं. आता मेकअपनं जरा 8 दिवसांनी कळते खरं होतं. हळदीनं काढायचं, पण तोपर्यंत कार्यभाग संपलेला असायचा. मग एकमेकाला पाहू दिलं जात नसायचं. मग ते उभे राहायचे लग्नाला, मध्ये अंतरपाठ धरायचे. ते फार दुष्ट माणसं ताणून धरायचे. मग मंगलाष्टकं सुरू व्हायचे. सगळे मंगलाष्टकं संपल्यानंतर शेवटचं मंगलाष्टक झाल्यावर अंतरपाठ खाली केल्यानंतर हार घालताना हे एकमेकाला पाहायचे. आणि मग ती म्हणायची अरे हाय काय बरं आहे, मग तरी पडलं पवित्र झालं काय. तर असं एकमेकाचे चेहरे न पाहिलेली माणसं 50-50 वर्ष सुखानं संसार करतात. आता लग्न जमल्याबरोबर पहिलं काम काय, प्री वेडिंगचं. तो व्हिडिओग्राफर आहे, तो सांगतो आपण कुठेतरी दूर जाऊ निसर्गामध्ये. पण निसर्ग आपल्या जवळ नसतोच, कुठेतरी दूरच असतो. मग ते 4-5 व्हिडिओग्राफर हे हिरो हिरोईन सारखे जातात, मग तिकडे जातात. ते सांगतात गावतात लोळा, हे लोळतात. तुम्ही त्यांच्या मागे लोळतो. स्पेशल इफेक्ट, दबदबत पाय सोडतात, खांद्याला खांदा लावा लावतात. एखादी कोल्ड्रिंकची बाटली आणि एकच बाटली शिल्लक असते, त्यात 2 नाळ्या ओढा ओढा ओढा. ते मला अजूनही कळालं नाही की काय भागलं. एकाच बाटलीत 2 नाळ्या असतात, आपणही त्यातून गेलेलो नाही, म्हणून त्याचाही व्हिडिओ काढतात. कधी कधी ती फुंकते, हे ओढतं असे. कारण स्त्रिया चतुर असतात, त्याच वेळेस ओळखतात सगळा संसार हाच ओढणार आहे काही आपण मात्र लग्नाच्या आनंदात असतो. आणि मग ते प्री वेडिंग असं मंडपामध्ये लावलं की तो त्याला आता सेन्सॉर करायची गरज आहे. त्याचं APC सर्टिफिकेट त्याला दिलं पाहिजे. मग ते भर मंडपामध्ये तो प्रकार सुरू होतो. आणि आंतरपाठवादी मात्र इकडं ताणून आंतरपाठ धरतात. कशाला धरतात, महिना झाला. मग काहीतरी एक आपण बंद केलं पाहिजे. ही जी समाजातली विसंगती, ही रूढी परंपरामधली ही जी विसंगती, या प्रत्येक गोष्टीमध्ये मग त्यांचं ते बायकोचं माहेरी गेल्यानंतर त्यांना तो किती, आता नेमके ते शेजारी बसले नाही, ते शेजारीच बसले तरी त्यांनी धाडस केलं लिहिण्याचं की बायको माहेरी गेल्यानंतर किती आनंद होतो. मला वाटतं असा पुरुष नसेल की ज्याला आनंद होत नसेल. नाही, घर जावई सोडला तर ते असं माहेरी ते जातात. मग इकडं ते गेल्यानंतर यांना असं स्वातंत्र्य मिळतं की आपण सगळं छान असं सगळं केलं पाहिजे वगैरे वगैरे. तर या सगळ्या बारीक सारीक घटनेतले जे बारकावे आहेत, जे व्यंग आहे, हे व्यंग टिपण्याची दृष्टी या कलावंतामध्ये असते. म्हणून गाडेकर सरांनी पहिल्यापासून जरी ते काय संगणकावर असले तरी ते फक्त त्यावर नव्हते, माणसं टिपता येतात. तुम्ही जर रस्त्यानं चाललात ना, आपण सामान्य माणूस रस्त्यानं नुसताच चालतो. आपल्याला काय, आपल्याला दुःख देखणं करायची सवय आहे आपल्या लोकांना. कधी एकदा मी दुःख सांगतोय माझं,
म्हणजे आपल्या हृदयामध्ये 2 स्टेन टाकल्या, आपण घरामध्ये पडलो, आपल्याला काय वाटतं? कधी येत ना सगळे मला भेटायला. जे येत नाही ते आपण पत्नीला सांगतो, त्याला सांगितलं नाही का मेसेज करतो, सगळे आले पाहिजे. मग सगळे माणसं येतात, येताना सफरचंद घेऊन येतात. मग हा सोडून त्या घरातल्या महिनाभरात सगळे तुकतुकीत दिसतात, कारण यालाच पथ्य असतं, बाकीच्या कोणाला नसतं. मग नवीन माणूस आला की समोर बसतो, याचं सुरू होतं, तुला कधी माहीत झालं? काल माहीत झालं का तुला काय सांगायचं? मागच्या शनिवारी पहाटे उठलो, पाठ दुखायला लागली, हात दुखायला लागले, असा घाम आला, ऐकणाऱ्याला घाम येतो तुम्हाला. मग मी डॉक्टर साहेबांकडे गेलो, डॉक्टर तांबेंकडे गेलो, त्यांनी तपासलं, 2 स्टेन टाकल्या, 2. आता तू ज्याला सांगतोय त्याचं बायपास झालेला आहे. पण माणसाचे लक्षात येत नाही आणि त्याला असं वाटतं जगात सगळ्यात मोठं दुःख मला आहे. अजिबात जगातलं सगळ्यात क्षुद्र दुःख तुम्हाला. तुम्ही जर जग पाहिलं तर मोठं दुःख आहे. मग हे दुःख जर तुम्हाला विसरायचं असेल तर या जगामध्ये ज्या कला आहेत त्यामध्ये व्यंगचित्र ही खूप मोठी कला आहे की तुम्ही त्यातून रक्त निघत नाही, फक्त ओरखाडे ओढले जातात. काय व्यंग आहे ते दाखवून की माणूस हसतो. आता त्या वृत्तपत्रात जे येतं आणि ते लक्ष्मण असेल, प्रशांत कुलकर्णी लोकसत्तामध्ये जे व्यंगचित्रकार की रोज आता राजकारण तर खूपच मसाला पुरवतो व्यंगचित्राला आणि तो कधी न संपणार. त्यातलं व्यंग ते शोधलं जातं आणि ते सगळं पाहिलं जातं. ही कला माणसाला आनंद देते आणि ते काढताना त्या कलावंताला सुद्धा आनंद देतो. म्हणून आपण लेखनाकडे वळाला, आपण मध्येच काही व्यंगचित्रकारांची माहिती दिलेली आहे. आपल्याला असं वाटतं आपण लिहावं. आता डॉक्टर साहेब तुम्ही येण्याआधी दुर्गाताई सुद्धा माहिती की मलाही वाटतं खूप लिहावं, म्हणजे तुम्हाला सावध करून ठेवतो काय. तर त्यांनाही असं वाटतं लिहावं, प्रत्येकाला वाटतं, पण प्रत्येकात ती कला असेल असं नाही, वेगळ्या मार्गाने आपण लिहिलं पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम सुंदर आहे. सुरुवात तुम्ही डॉक्युमेंटरीने केली, डॉक्युमेंटरी कोणी बोलवली तर जावयानं, म्हणजे हे सुद्धा दुर्मिळ होतं. एखाद्या जावयानं आपल्या सासऱ्याविषयी इतकं चांगलं दाखवलं, आता असं सगळ्या सुनांनी सासूविषयी दाखवलं तर कुटुंब पद्धतीमध्ये फार सुद्धा ते कधीतरी योग आला पाहिजे. बाबा या सुनेनं डॉक्युमेंटरी केली, त्याच्या सासूविषयी छान दाखवलं, तुम्हाला सांगतो की सर्वोच्च गोष्ट असेल नात्यामध्ये. पण आता तुमचीच म्हणजे तुम्ही सुद्धा घराघरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये मोबाईलवर त्यांनी लिहिली. डॉक्टर साहेब आता मोबाईलचं तर तुम्ही अनेक ठिकाणी बोलता फार. आता तुम्हाला आम्ही सांगितलं मोबाईल खेळू नका, तर आता इथं सांगण्यात अर्थ नाही, कारण आपलं वय आता सवय सोडण्याच्या पलीकडे गेलेलं आहे. या वयामध्ये एकतर सवय लागत नाही, लागली तर ती सुटते. त्यामुळे आपला मोबाईलचा शेवटी आपल्याबरोबरच होईल हे खात्री नाही. परंतु हे आजूबाजूला जे चाललेलं आहे ते माणसं, तुम्हाला सांगतो, माणसं पहाटे उठल्याबरोबर पूर्वी जे करायचे, आता उशाला मोबाईल असतो आणि माणसानं डोळे उघडले की त्याचं पहिलं काम मोबाईल घ्यायचं. का? मी झोपल्यावर जगाचं काय नाही चिंता. मग ते व्हॉट्सअप सुरू करायचं, दान मेसेज येतो, माणसं फार व्यक्त होतं. आता गाडेकर सरांसारखं समजा पागडाल सरांचं आता पुढच्या महिन्यात पुस्तक येतं, विषय मला माहीत नाही, स्त्री शक्तीचा जागा. आता या वयात तुम्ही स्त्री शक्तीचा जागा म्हणजे घरातून त्यांच्यावर दडपण आहे. स्त्री शक्तीचा जागर आणि मग तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप सुरू केलं की इतक्या त्यावर पोस्ट येतात, कारण जे व्यक्त व्हायला माणसाला दुसरं साधन नाही. त्याला वाटतं मी व्यक्त व्हावं, काहीतरी लिहावं. आता समाज पूर्वी सदृढ होता, सशक्त होता, आता अशक्त झाला किंवा अस्वस्थ झाला. का झाला? कारण नको ते माणसं व्यक्त व्हायला. पूर्वी फक्त चांगल्यांनी व्यक्त व्हायचं, ज्याच्याकडे विचार आहे त्यानं व्यक्त व्हायचं. आता विचाराची गरज नाही, ज्याच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तो व्यक्त होतो आणि तो म्हणजे शिक्षणावर व्यक्त होतो. आता हे दोन, राजकारण आणि शिक्षण, असे 2 क्षेत्र असे की ज्याच्याविषयी काही माहिती नसताना सुद्धा माणसं व्यक्त होतात. आणि ती बसल्या जागी जशा पारावरच्या गप्पा मारतात तसं व्यक्त होतात. तुम्ही खालचे जर कमेंट्स वाचले तर म्हणजे रात्री एखाद्या माणसाला जर चुकून झाला तो व्यक्त झाल्याशिवाय चुकतो, कारण त्याला वाटतं माझ्या या विचारांची जगाला खूप गरज आहे. आणि सगळे झोपलेले असताना सुद्धा हा त्यांचं झोप मोडायचं कारण आहे. ज्यांना व्यक्त होता येत नाही त्यांच्याकडे सोपं आहे, मागची भली मोठी पोस्ट पुढं पाठवून द्यायची. म्हणजे हे सुद्धा व्यक्त होण्याचं एक साधन आहे की आलेल्या पाहुण्याला शेजाऱ्याच्या घरी जेवायला पाठवायचं, अशा प्रकार आहे. काही व्हॉट्सअपवर कविता येतात,
खूप आवडतात आपल्याला. काहींना वाटतं ही खूप आवडली कविता, ही माझी असती तर सोपं आहे, कवीचं नाव काढायचं, आपलं पेस्ट करायचं, मला पाठवून द्यायचं. आणि मग हे सारे माणसं व्यक्त होत असल्यामुळे सकाळी उठल्याबरोबर तो जो धबधबा सुरू होतो त्या व्हॉट्सअपचा, तो पाहता पाहता अचानक एखाद्याचा फोटो येतो, रात्रीही गेले. मग ओळखीचं असं नाही तर नसो, अंथरुणात झोपले आपलं पहिलं काम भावपूर्ण सांगायचं, मग 4-5 फोटो टाकून द्यायचे. आपल्याकडे काही फुकटच असतात, 10-12 टाका काय नसतं. मग तसंच खाली खाली आलं तर दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस काय. आता व्हॉट्सअपमुळे तर कोणाचाही वाढदिवस साजरा व्हायला, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले. मग वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वरचेच फुलं खाली टाकून द्यायचं. त्यात वेदना नाही, संवेदना नाही, असा आभाशी आमचा दिवस सुरू होतो. तुम्हाला सांगतो, या मोबाईलमुळं जे चाललेलं आहे ते जेवढं आपल्याला विनोदी वाटतं तेवढंच अस्वस्थ करतं. आता AI आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलंय, आणि शिक्षकांनाही सांगतात आता तुम्ही ते शिकवा, AIचं सगळं तुम्ही शिकवलं पाहिजे. आईला सांगतात तू मुलाला ते शिकव. परंतु AIनं काही जरी शिकवलं तर आईनं प्रत्यक्ष केलेला स्पर्श, डोक्यावरून फिरवलेला हात, त्याची बरोबरी AI कधी करू शकत नाही, कारण तो एक भावनिक विषय आहे. म्हणून कितीही तंत्रज्ञान वर गेलं तरी मग या ज्या सगळ्या समस्या आहेत किंवा वेदना त्या मांडण्याचं हे प्रभावी माध्यम आहे. व्यंगचित्र किंवा लेखन हे खूप प्रभावी माध्यम त्यामध्ये आहे. यातून तुम्ही ते मांडू शकता. आम्ही नेहमी शिक्षकाविषयी सांगतो की शिक्षकांना खूप कामं असतात. मला डॉक्टर साहेबांनी नेहमी ऐकलेलं आहे की खूप कामं, हे काम ते काम. पण तेही सांगतात मग शिक्षक प्रामाणिक असतात म्हणून त्यांचं ते कामं लागले जातात. तसा त्यांचा तो गैरसमज असतात, प्रामाणिक असतात वगैरे असं. तो निघाला तर कामही लागले जाणार नाही. मग मी नेहमी गंमत सांगत असतो. एक साहेब वर्गामध्ये गेले आणि त्यांनी गुरुजींना विचारलं एक हुशार मुलगा उभा करा, त्यांनी केलं. मग ते गुरुजींना त्या मुलाला साहेब म्हटले साथी किती, तो म्हटलं 35. मग साहेब म्हटले सगळ्यात हुशार, गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय, म्हणे बाकी सारे 35च्या आतच म्हणतात, हा निदान 49 पर्यंत आलेला आहे. म्हणजे हे जे सांगण्याचा हेतू काय आहे की मुलांना जर तुम्ही शिकूच देत तो 49 पर्यंत जाणारच नाही. हे व्यंगातून जास्त चांगल्या पद्धतीनं सांगतात. आमचा माध्यमिकचा अभ्यासक्रम हा खूप मागे पडलेला आहे. बाहेरचं जग फार बदललेलं आहे. एखाद्या नागरिक शास्त्राच्या सरांनी 9वीच्या मुलाला जर विचारलं राष्ट्रपती राजवट कधी लागते, आणि तो जर म्हटला रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं. सर म्हणतील चूक आहे, तो म्हणून सर TV पाहता की नाही, रात्रीच पळाले, पहाटे आले, शपथविधी झाला, मग राष्ट्रपती राजवट उठली. म्हणजे या राज्यामध्ये 6 तासासाठी राष्ट्रपती राजवट लागलेली आहे, पण ती अजून अभ्यासक्रमात आली नाही. हे जे साहित्य असेल, कुठलीही कला असेल, हे जे सगळं दाखवते, सक्षमपणे दाखवते, ती इतर कुठली गोष्ट दाखवू शकते. म्हणून मला वाटतं हे ललित लेख लिहिताना जे चिंतन करावं लागतं, कुठलीही गोष्ट मनामध्ये आली की त्याचं चिंतन आपण केलं पाहिजे आणि खूप वाचलं पाहिजे. तुम्ही तर वाचता, दळवी वाचा, आणि आता तुम्हाला मी खेडलेकर साहेब येत आहे, कोण लेखक वाचावेत प्रकांड यादे. पण जयवंत दळवीसुद्धा खूप छान व्यंग करायचे. मग ते सांगायचे मी जर कुत्रा झालो तर मजा आहे, मग मी कुत्रा झालो तर काय करेल. मग तो कुत्रा एका झाडाखाली गुरुजी शिकवत होते, मग मी तिथं जाऊन उभा राहिलो आणि गुरुजी म्हटले मुलांनो कुत्र्याची शेपटी नळीत घातली तरी वाकडी ती वाकडीच. मग ते आता इथे कुत्रं दिसतंय, मी त्याच्या शेपटीत नळी घालतो. मग त्यांनी ती नळी घातली, मग नळी घातली आपण यांची मजा करू. मग त्यांनी नळी काढल्यावर त्यांनी शेपटी सरळ केली. मग मुलं म्हटले ही शेपटी तर सरळ झाली, वाकडी तर वाकडी कुठे आहे. या छोट्या छोट्या गमती या आयुष्यामध्ये जीवनामध्ये इतक्या येतात, फक्त पाहण्याची दृष्टी पाहिजे. तुम्ही सकाळी आता योगासनाचं सांगितलं, आमचे मित्र योगासनं वगैरे करतात, योगासनं केली पाहिजे, आरोग्याला चांगलं. पण एक मनुष्य दुसऱ्याला म्हटला तुम्ही योगासनं करता का, तो म्हणे काय होतं योगासनं केलं, ते म्हणे आयुष्य. मग वाढलेल्या आयुष्यात काय करायचं, ते म्हटले योगासनं करायचं. आता हे वेगळंच आहे, ही माझा आहे. पण हे सांगून लगे योगासनं म्हणतो तुम्ही करू नका, पण आम्ही तो प्रयत्न करतो. म्हणजे पहाटे रामदेव बाबा गळ्यात पाय घालतात म्हणून आपणही घालतो. आता ते पाय गळ्यात घालतात, त्यांचा व्यवसाय आहे, तुमचा नाही आहे. ते पटकन काढतात, तुमचा निघत नाही. हे खरं व्यंग आहे. मग पत्नीला म्हणून सांगायचं पाय काढ, ती सांगते काढ कशाला, दुसरा घालते, अशीच भाषा. हे सगळे इतके बारीक सारीक व्यंगाचे प्रकार आहे. मग सांगतो हे जर सांगत गेलं, सभेमध्ये व्यंग आहे, बोलतानाच व्यंग आहे, वक्ता कसा बोलतो त्याचे व्यंग आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये व्यंग आहे. प्रत्येक पाहण्याची नजर जशी काडेकर सरांना आहे
ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. मला वाटतं पहाटे फिरताना काही जण म्हणतात कुठे आनंद, काय आनंद नाही. रस्त्याने एखादं जोडपं चाललेलं आहे पहाटे, त्यातही तुम्हाला आनंद नाही. की तुम्ही असं ठरवा की यांचं लग्न होऊन आता किती वर्ष झाले, आपण अंदाज घेऊ घ्या. तर ते फार शेजारून चालले, हसतायत, टाळ्या देत आहेत, समजायचं 1-2 वर्ष झाले यांचं लग्न. थोडेसे तुटक दिसले, 5-6 वर्ष झाले. अर्धा किलोमीटर दिसले, 20 वर्ष होऊन. तो सांगतो आता हिच्याशी काय बोलायचं, आणि ती सांगते हे पुढे गेले, कायमचे गेले तरी अडचण नाही. आणि पुन्हा एकत्र दिसले की ओळखायचं, 40 वर्ष होऊन गेले आणि दोघांनाही समजलं आपल्याला एकमेकाशिवाय कोणी. पण हे सगळं होताना, चिंतन मनन करताना जे विचाराचे मोती सापडतात ते सुद्धा फार महत्त्वाचे. एक वाक्य मी वाचलेलं, मला इतकं आवडलं, इतकं सुंदर, की तुम्ही झुरळ मारलं तर तुमचं कौतुक, तुम्ही फुलपाखरू मारलं तर तुम्हाला दोष दिला जातो. म्हणजे नैतिकता सुद्धा सौंदर्याचं मापदंड पाहून ठरवली जाते. हे कधी बाहेर येतं, तुम्ही सुद्धा मनन करा शांतपणे. काही तुम्ही माणसं, तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब इतकी अस्वस्थ आहे, एवढी धावपळी काय. मी लग्नाच्या दिवशी पाहतो 12:43ची वेळ ओके, ती पुढे 2 पोरं बसलेली, माझं पत्नी बसलेली, मेकअप केलेली, हा वेगाला निघालेला. 12:43ची वेळ मला काढायची. तुम्ही त्या मुहूर्ताला जावं आणि तुम्ही त्या मुहूर्ताला गेल्यानं, आशीर्वाद दिल्यानं ते सुखी होणार आहेत असं कुणाचं मत आहे? हे फक्त तुमचंच मत आहे. उलट तुम्ही वेळेवर गेला तर घटस्फोट होण्याची जास्त शक्यता आहे. तुम्ही सावकाश. पण माणसांना इतकी धावपळ असते, मी आणि मी, हा अहम जर तुम्ही बाजूला काढला तर जग सुंदर आहे. पण तो अहम कुठलाही कलावंत बाजूला काढत असतो की मी त्यामध्ये नाही, आणि मी नसल्यानंतर हा समाज, हे जग कसं आनंदी राहील ते मी जर ठरवलं तर डॉक्टर साहेब सगळीकडं तुम्हाला तर खूप अनुभव आहे. आशीर्वादाला आपण जातो, लग्नाचे आशीर्वाद देण्यात सुद्धा आता म्हणते, अहो श्रद्धांजलीत सुद्धा आता म्हणते. श्रद्धांजली तर खूप, माझं मत आहे, ज्याला भाषणाची प्रॅक्टिस करायची सगळ्यात चांगलं ठिकाण, त्यांना तिथं जावं, ओळख असावीच असं काही नाही, उभा राहावं, बोलायला सुरुवात करावी. बरं काही मुला ज्याच्याविषयी बोलतो तो ऐकायला नसतो, बरं तिथं कोणी बैस म्हणत नाही, थोर आहे मुला नाही का, तोपर्यंत धार्मिक विधी होस तर आपण बोललं तरी चालतं. म्हणजे मृत्यूमध्ये सुद्धा आनंद आहे. इतकं सगळं जगणं मजेशीर आहे, जीवन मजेशीर आहे. म्हणून मी गाडेकर सरांना खूप शुभेच्छा देतो, आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेला खूप शुभेच्छा देतो. एक नवनवीन कलेचा आविष्कार होण्यासाठी आपण प्रयत्न करताय, त्याचा निचरा करताय, आणि तो निचरा वाचण्यासाठी आपल्याकडे श्रोतेसुद्धा उपलब्ध आहेत. आता सध्या लेखकांची संख्या श्रोत्यांपेक्षा जास्त आहे असंही म्हटलं जातं, परंतु वाचणारे आहेत, घाबरू नका. आपण विनाकारण लोकांना व्हॉट्सअपपासून बाजूला व्हा, फेसबुकपासून बाजूला व्हा असं म्हणण्यात अर्थ नाही. असं म्हटलं की ते पुढच्या कार्यक्रमाला येणार नाही. त्यापेक्षा असं सांगा की तुम्ही व्हॉट्सअपवर ते टाका, तुम्ही फेसबुकवर ते टाका, आणि तुम्ही सुद्धा जे जे चांगलं मिळेल ते एकमेकांना विचाराचे मौक्तिक देण्याचा प्रयत्न करा. म्हणून मनातलं पानावर आज गाडेकर सर खरोखर खूप आनंदी आहे. जसं एखादी आमची आई बाळंत झाल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर आनंद असतो की माझं नवीन अपत्य, आता त्याचं नाव ठेवायचं, नावच ठेवायचं आहे, कारण पुस्तक छान आहे, नाही तर नावं ठेवणं असं सुद्धा प्रकार त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे आणि तो निश्चित आपल्याला सुखावणार आहे. म्हणून त्यांनी लिहिताना फक्त गद्याकडे लक्ष ठेवू नये, तर रंगरेषासुद्धा त्यांनी सोडू नये. खूप व्यवस्थित काढावेत, श्रोत्यांना, वाचकांना खूप आनंद द्यावा आणि असं लिहित राहावं. त्यांना लिहिण्यासाठी आमच्या वहिनी, मला वाटतं पूर्णपणे त्यांचा पाठिंबा असेल. नाही देऊन काय करता, मग तुम्ही तुमच्यात रमताय तर ठीक आहे. कधी कधी माणसं असं कशात रमलेले सुद्धा स्त्रियांच्या दृष्टीनं चांगलं असतं, त्यामुळं आपण त्यांना पाठिंबा देत आहे आणि हा पाठिंबा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.